महादेवाने तुमच्यासाठी माझ्यासाठी खूप सोपं करून ठेवलं. महादेवाला लागतं काय? एक लोटा जल सब समस्या का हल. फक्त तांब्याभर पाणी लागतं. कळते का मी काय म्हणते? तर समजतंय भोलेनाथांना काय फक्त तांब्याभर पाणी लागतं. पण आमची बचत गट एवढी गुणाची शेजारणीच घेती. हा चला थोडासा विषय तुमच्या समोर मांडते. भोलेनाथांना बेलपत्र वाहिलेलं परत उचलून घेतल्याच्या नंतर परत पाण्यामध्ये टाकून वाहू शकता तुम्ही. हा चालेल तुम्हाला तसे. आता बरेचसे ह्याच्यामध्ये असतात, श्रावण मासामध्ये बेलपत्र भेटत नाही ना, प्रत्येकाकडे नसतात. प्रत्येकाचे नियम असतात. कोणी दररोज 108 बेलपत्र वाहत, म्हणजे ज्यांना भोलेनाथांना काहीतरी मागायचे संकल्प केलेला असतो रोज वाहत. कोणी दर सोमवारी वाहत. असे नियम असतात ज्याचे त्याचे. जर तुम्हाला मिळालं नाही बेलपत्र तर जे आधीच वाहिलेलं असतं तेच उचलून घ्यायचं. घेतल्याच्या नंतर त्याला आपण स्वच्छ करून घ्यायचं. आणि स्वच्छ करून घेतल्याच्या नंतर आपल्याकडे जे जल आहे म्हणजे पाणी आहे, त्या पाण्यामध्ये बुडवायचे आणि परत तेच भोलेनाथांना अर्पण करायचे. ते सुद्धा भोलेनाथ प्रेमाने तुमचं अर्पण करतात. हा करतात. भोलेनाथांना बाकी काही लागत नाही, फक्त मनामध्ये प्रेम असावं. आणि त्या प्रेमाने जर आपण भोलेनाथांजवळ जर गेलो ना तर भोलेनाथ आपल्याला सर्व काही देतात. हा देत असतात. अशा बऱ्याचशा कथा आहेत भोलेनाथांच्या. पण आता आपलं हे राहील ना माग, असं होईल ना. त्याच्यामध्ये गणेश जन्म येतो, कार्तिकीय जन्म येतो, लग्न येतं, विवाह, भूत, पिशाच. भूताला भूत नेमके कोण असतात, पिशाच कोण असतात, माता पार्वती कोण होत्या, भोलेनाथ कशी उत्पत्ती झाली भोलेनाथांची, सगळ्या कथा त्यामध्ये येतात. खूप छान आहे, ऐका. साक्षात भोलेनाथ निघालेले आहेत, गोकुळामध्ये पोहोचले. गोकुळामध्ये पोहोचल्याच्या नंतर हे बघा, गोकुळामध्ये प्रवेशही केलाय. आणि प्रवेश केल्याच्या नंतर ऐका मायो, असं स्वरूप पाहिलं भोलेनाथांचं. गावातले व्यक्ती त्यांना भीत होत्या, म्हणजे भ्यायला लागल्या. आतापर्यंत असा व्यक्ती आम्ही कधी पाहिलाच नाही. आतापर्यंत गोकुळामध्ये असं आलंच नव्हतं, म्हणजे कोणी आलेलंच नव्हतं. आणि असे माझे भोलेनाथ इथे आलेले आहेत. आता जे ते यायचं दार लावून घ्यायचं, जे ते यायचं. लेकरं तर धावत 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 जायचे आई वडिलांजवळ आणि म्हणायचे, आई भूत आलं, भूत. स्मशानातली राख लावलेली राहायची शरीराला भोलेनाथांची असते, आताही ते लावतात. पण ह्याच्यात काय असते बघा, जे लहान मोठे होते ना तुमच्या माझ्यासारखे, हे जरा चटणी मीठ लावून सांगू लागले. असते स्वभाव काही काहींचा, सरळ सरळ सांगणारच नाहीत. उलट सुलट असं जिरं, मोहरी, तेल, गरमागरम कढीपत्ता, लसूण, कांदा टाकून सांगितलं जातं. असतात काहींचे स्वभाव तसे, आपल्याला नाही तिकडे जायचं. काय काय चुकीचं सांगत होते, परंतु माझे भोलेनाथ आलेत, जातायत. आता मात्र माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या महलाकडे सुद्धा गेलेले आहेत. आणि महलाकडे गेल्याच्या नंतर यशोदा मैयाने भोलेनाथांना पाहिलं आणि धाड दिशी दरवाजा घेतला लावून. भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले होते ना, पूर्ण ब्रज धानीला आनंद होता. गोकुळातला प्रत्येक व्यक्ती येत होता आणि माझ्या भगवंताला बघत होता. वृंदावनातला प्रत्येक व्यक्ती येत होता आणि माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला बघत होते, माझ्या गोपाळ लल्लाला बघत होते. आणि तसेच माझे भोलेनाथ बघण्याकरता आलेत. परंतु यशोदा मैयाला भीती वाटली आणि भीती वाटल्यामुळे यशोदा मैयाने काय केलं बघा, दार घेतलं लावून. दार लावून घेतलं. माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या लक्षात आलं, अरे संत आणि भगवंत यांची भेट होणार आहे.
संत म्हणजे माझे भोलेनाथ आणि भगवंत माझे गोपाल श्री कृष्ण परमात्मा. आणि या संत आणि भगवंताच्या भेटीमध्ये माझी आई येते. काय करावं? तर यशोदा मैया थोड्याशा दूरवर गेल्या आणि विचार करत होत्या, जर तर ते भूत माझ्या लेकराजवळ जर आलं, आता कुठलीही माय म्हणणारच आहे. यशोदा मैया सुद्धा एक आईच आहे, एक मायच आहे. जर तर ते भूत आपल्या लेकराजवळ आलं, 2 दिवसाचं लेकरू जर भिलं, 2 दिवसाच्या लेकराला काय कळते? जर भीती वाटली तर मग मी काय करू? म्हणून माझ्या यशोदा मैयाने दार लावलं. मनामध्ये विचार चालू आहे, तितक्यात यशोदा मैया बेशुद्ध पडल्या. भोलेनाथाने दार लोटलं. दार लोटल्याबरोबर गेले आणि माझे भगवान श्रीकृष्ण परमात्मा पाळण्यामध्ये पडलेले आहेत, हसतायत, खेळतायत. आणि खेळणारे माझे भगवंत पाहले भोलेनाथांनी आणि पाहतच राहिलं. समाधी लागली एक प्रकारची त्यांना. समाधी लागली, पाहतच राहिली देवाला. किती सुंदर दिसतायत माझे प्रभू. पाहिल्यानंतर आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने बोलायला सुरुवात केली. पण नुसतं काय पाहणारच का काय? मला असा पाय वर केला, म्हणजे काय आता काय नुसतं बघतच राहणार? पुढचं काही करा ना. नंतर माझ्या भोलेनाथाने भगवंताला असं उचलून घेतलं जवळ, आणि जवळ घेतल्याच्या नंतर डोळ्यावर डोळे एकमेकांचे गेले आणि संत भगवंत दोघांची भेट झाली. माझ्या भोलेनाथाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा पाय घ्यावा उजवा आणि मस्तकाला लावावा. प्रभू तुमच्या सानिध्यामध्ये मला असंच ठेवा. दोघांची भेट झाली मायानं, गळा भेट झाली दोघांची. 2 दिवसाची माझे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि भोलेनाथ दोघांची गळा भेट झाली. गळा भेट झाल्याच्या नंतर भोलेनाथांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या कानात सांगितलं, म्हटले, लल्ला उद्या मावशी येणार आहे. भोलेनाथांनी सांगितलं, कानात सांगितलं, लल्ला उद्या मावशी येणार आहे तुझ्या भेटीला. भोलेनाथांनी सांगितल्या बरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हटले, येऊ दे बापा, आता येणारच आहे म्हटल्यावर. पण ज्या वेळेस मी डोळे लावीन त्यावेळेस मात्र तुला यावं लागेल. माझ्या भेटी करता ठरलं दोघांचं. संत भगवंत या दोघांची भेट झाली आणि भेट झाल्याच्या नंतर माझे भोलेनाथ निघून गेले. 3रा दिवस उजाडला. 3रा दिवस असा, आता इकडं मथुरेमध्ये मात्र आता कंस मामाला भीती वाटायला लागली. भीती कशामुळे वाटली? ज्या वेळेस माईचा रडणारा आवाज कानावरती पडला, कंस मामा झोपेतूनच जागी झाला. महिना झालं कंस मामा झोपलेच नव्हते आणि नेमके भगवंत जन्माला यायच्या टायमाला झोपी गेले. म्हटले 8वा मला मारणारा जन्माला येणारे, झोपल्यान जमल का? नाही, मला जागो राहावं लागेल. आणि जागीच होता कंस मामा, पण नेमका भगवंत जन्माला येणार की झोपी गेले. आणि मायेच्या आकांताने मात्र आता कंस मामा खडबडून जागी झाले. हातामध्ये शस्त्र घेतले आणि हातामध्ये शस्त्र घेऊन कंस मामा मात्र आता कारागृहाकडे निघालेला आहे. धाड 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 दिशी 7ही दरवाजे उघडले आणि 7 दरवाजे उघडल्याच्या नंतर कंस मामा एका बाजूला, अहो वसुदेव देवकी एका बाजूला, आणि त्या ठिकाणी आता मात्र कंस मामाने इथे मायेला घेतलेला आहे. मायेला हातामध्ये घ्यावं, कर 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 दिशी फिरवलं आणि धन दिशी भिंतीला आदळणार, तितक्यात माया गायब. मायेनं आकाशवाणी केली, तुझ लागी वादी